मी मिसेस तनुजा जीवक घाडगे. मी डायटिशियन आहे. माझे मिस्टर डॉक्टर जीवक घाडगे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत आणि कल्पतरू हॉस्पिटल नावाचं हॉस्पिटल आमचं आहे बैल बाजार सर्कलला. 2016 पासून प्रेमशंकर भट आणि तरन्नुम सरदार या दोन व्यक्तींनी आम्हाला भयंकर त्रास दिला. 2016 साली आम्ही आमचं हॉस्पिटलच्या एक्सपान्शनसाठी त्याची जी जागा होती ती भाडेतत्त्वावर घेतलेली होती. त्याच्यासाठी आम्ही त्याला 10 लाख रुपये डिपॉझिट आणि 1 महिन्याचं भाडं सुद्धा दिलेलं होतं. असे 12 लाख रुपये दिलेले होते. पण ॲग्रीमेंटमध्ये ठरल्याप्रमाणे त्यांनी अटी मान्य केल्या नाहीत आणि त्याच्यामुळे आम्ही ते ॲग्रीमेंट हे करायचं ठरवलं आणि तो व्यवहार बंद करायचा ठरवला. पण त्यांनी आमचे जे डिपॉझिटचे पैसे आहेत ते आम्हाला साफ नकार दिला देण्यासाठी आणि आम्ही म्हणालो की आमचं जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही हॉस्पिटलमधून निघणार नाही किंवा सोडणार नाही. तर त्यांनी गुंड घुसवून आमचे ॲडमिट असणारे पेशंट होते त्यांना उचलून लिफ्टच्या जवळ आणून टाकलं. गुंडांनी आमच्या स्टाफला मारहाण केली आणि अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला इलिगली डिस्पोजेस केलं आणि त्याच्यानंतर सतत तो आमच्यावर गुन्हे दाखल करत आला. त्याच्यानंतर त्याच्याकडे आमचा एक चेक होता. डिस्पोजेस केल्यानंतर सुद्धा तो चेक त्यांनी टाकला आणि चेक बाउन्सची केस आमच्यावर केली. तर असे बरेच खोटे गुन्हे त्यांनी दाखल केले. तदनंतर आमचे जे वकील होते त्यांच्या घरी जाऊन त्यांनी त्यांच्या फॅमिलीला धमकी दिली की तुम्ही यातून बाहेर पडा नाही तर तुम्हाला तुमच्या जीवाला मुकावं लागेल. अशा पद्धतीने त्यांनी गुंडांची मदत घेऊन आम्हाला मदत करणाऱ्या लोकांना सुद्धा धमकावलं. इथले माझे जे विटनेस आहेत त्यांनाही गुंडांकरवी फोन करून स्वतः फोन करून धमकावलं की तुम्ही या केसमधून बाहेर पडा. असं 2016 पासून तो सतत आम्हाला त्रास देत आला. त्याच्यानंतर आता 2021 मध्ये आम्ही घेतलेल्या जागेमध्ये आम्ही लढा देतच आलोय 2016 पासून, पण त्याची म्हणावा असा आम्हाला न्याय मिळाला नाही. 2016 पासून आम्ही लढतोय, गुन्हा दाखल करतोय, पण त्याला काही पोलीस म्हणजे त्याला शिक्षाही झालेलीच नव्हती. तरीही त्यांनी 2021 मध्ये परत आमच्या स्वतःच्या जागेमध्ये त्यांनी बोर्ड लावले आणि त्याला आम्ही विरोध केला असता त्यांनी माझ्यावरती पण हल्ला केला. तर ह्या सगळ्या गोष्टींची दखल 2021 ला घेऊन 2021 मध्ये त्याच्यावरती अट्रॉसिटी दाखल करण्यात आली. त्याच्यानंतर आजपर्यंत तो फरार होता. त्याला बेल सुप्रीम आपला जो हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, तिथून रिजेक्ट झाली, पण तरी तो फरार होता, सापडत नव्हता. आज मात्र तो सापडला आणि न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी जाहीर केली आहे. तर कुठेतरी आपण म्हणतो की देर आहे पण अंधेर नाही, तर हे वचन सत्य झाल्यासारखं वाटतंय आणि न्यायालयाने जो काही निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही न्यायसंस्थेचे, पोलिसांचे, सर्वांचे आभारी आहोत. माझं नाव डॉक्टर जीवक घाडगे. मी ऑर्थोपेडिक सर्जन आहे. माझं हॉस्पिटल बैल बाजार चौक कल्याण येथे कल्पतरू या नावाने आहे. 2021 मध्ये माझ्या मिसेसनी एक आरोपी जो आहे प्रेमशंकर भट याच्यावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा आरोपी हा फरारच राहिला. तो पोलिसांच्या हाती लागला नाही. तो सगळ्या जेवढे न्यायालय आहेत त्या सगळ्या न्यायालयामध्ये त्याची बेल रिजेक्ट झाली, तरीही तो फरार राहिला आणि साधारण 2016 पासून तो आम्हाला भयानक त्रास देतोय. वेगवेगळ्या खोट्या तक्रारी करणे आणि शिवाय हॉस्पिटलमध्ये गुंड घुसवून माझ्या स्टाफला मारहाण करणे असे अनेक गुन्हे त्याच्यावर असताना सुद्धा त्या आरोपीला कोणत्याही पद्धतीची शिक्षा होत नव्हती. पण आज त्या आरोपीला अरेस्ट केलेला आहे आणि त्याला पोलीस कोठडी दिलेली आहे. तर मला खूप म्हणजे मी न्यायव्यवस्थेला माझे धन्यवाद आहेत आणि पोलिसांनाही मी पोलिसांचे आभार मानतो, कारण ह्या गुन्ह्यामध्ये त्यांनी आम्हाला न्याय दिलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं हा माझ्या कुटुंबाचाच विजय नव्हे तर माझ्या समाजाचा, SC ST कम्युनिटीचा आणि या संविधानाचा विजय मी मानतो. तर 2016 साली प्रेमशंकर भट हा आरोपी आहे. यानं माझ्या हॉस्पिटलमध्ये गुंड घुसवून मोठा धुमाकूळ केला होता, माझ्या स्टाफला मारहाण केली होती. अशा वेळी हा गुन्हा नोंदवण्यासाठी, ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्यासाठी आम्ही पोलिसांकडे गेलो होतो आणि माझे जे ॲडव्होकेट आहेत श्री नितीन धुळे सर यांनी मोठं जन आंदोलन उभा केलं होतं. अनेक विनवण्या आम्ही पोलिसांना केल्या होत्या, पण त्यावेळी हा गुन्हा रजिस्टर नाही झाला. आणि अशा वेळी धुळे वकिलांच्या त्यांनी घरी गुंड घेऊन गेला आणि
करवी त्यांनी त्यांना घरी जाऊन दम दिला की ह्या केसमधून तुम्ही बाहेर पडा, अन्यथा तुम्ही जीवाला मुकाल, अशा पद्धतीच्या धमक्या देऊन सुद्धा अनेक FIR असणारा हा जो आरोपी आहे हा आज गजाआड होत आहे, याचा आम्हाला खूप आनंद आहे. डॉक्टर घाडगे मॅडम यांनी दिनांक 23/11/2021 रोजी भादवी कलम 354 व अॅट्रॉसिटीच्या गुन्हा घडला तेव्हा गुन्हा दाखल केल्यानंतर त्या गुन्ह्यामध्ये आरोपी भट जे आहेत हे सतत फरार राहिले. त्यांनी न्यायालयामध्ये सेशन कोर्टामध्ये अँटिसिपेटरी बेल दाखल केले. ते अँटिसिपेटरी बेल रिजेक्ट झाले. त्यानंतर त्यांनी हायकोर्टामध्ये बेल दाखल केला, अटकपूर्व जामीन. तिथेही तो जामीन रिजेक्ट झाला. त्याच्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये गेले. तिथेही त्यांचा जमानतीचा जो बेलचा अप्लिकेशन होता तो रिजेक्ट झाला. सतत 2021 ते 2024 पर्यंत ते फरार राहिले. त्यानंतर ते स्वतःहून दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी वकिलामार्फत न्यायालयात हजर होऊन स्वतः सरेंडर होऊन पोलीस न्यायालयीन कस्टडीमध्ये गेले. आजच त्यांना माननीय जेठे सर ACP कल्याण यांनी ताबा घेऊन न्यायालयासमोर हजर केले. मेहरबान न्यायालय यांनी त्यांना दिनांक 27 जानेवारी 2025 पर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे. कोणार्क, अपना शहर, अपनी बातें.